संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञच व्हावं लागतं असं नाही। हीच गोष्ट यवतमाळ जिल्ह्याच्या कुंभारी गावातील दत्ता बच्चेवार यांनी सिद्ध केली आहे। किफायतशीर आणि सहज वापरता येईल अशा पेरणी यंत्राची त्यांनी निर्मिती केली आहे। यासाठी फॅब्रिकेशन वाल्याकडून हलक्या वजनाचं लोखंडी पेरणी यंत्र त्यांनी तयार करून घेतलं। प्रयोग म्हणून त्यांनी पत्नीसोबत आधी 1 एकरात पेरणी केली। प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मजुरांकडून संपूर्ण शेतात याच यंत्राद्वारे पेरणी केली आणि आता त्यांनी पेरलेल्या 100% बियाण्यांची उगवण झाली आहे। माझ्याकडे बैल नव्हते, बैल नसल्यामुळे आता लोकांचे म्हणजे पेरणे टोपणे चालू होते। त्याच्यामुळे आता आपण काय करा म्हटलं, मग मी विचार केला। विचार करून मी ती पण बनवून आणायची म्हटलं। मी सांगितलं पैसे जवळ नसल्यामुळे 200 रुपये उसने घेतले। या पद्धतीने मी वेल्डिंगवाल्याकडे गेलो। या पद्धतीने मला बनवून दे म्हटलं। त्याने बनवून दिला। या बाईला टोपाला लावलं। मग मी काही सारण्या फाडव, काही टोपू लागत जाऊ, म्हणजे दोघा मिळून आम्ही हे 1 एकर एका दिवस टोपून टाकला। त्याच्यामुळे फायदा म्हणजे एकच का आमचा जो खर्च होता जे वाढणारा, बैल कोणाचे मागाचे म्हणजे भाड्याने चालला लागत होते किंवा आपलं टाकून दुसऱ्यात जाव तर आपले पार्टी मागारत होती। त्याच्यामुळे मला दुसऱ्याचं करत राहाव तर पुन्हा आपल्या वेळ होईल। मग आता यासाठी काय करायला लागेल तर आम्ही स्वतः करणं पडलं म्हटलं। स्वतः जर अक्कल चालवली तर आपली याच्याबरोबर जगाबरोबर आपलं पेर साधून जाईल। समजा बैल भाडं मजुरी म्हणलं आणि 2 मजूर म्हणलं खत पेर आले 700 म्हणजे 1000 रुपये वाचले समजा। बच्चेवारांचा संपूर्ण आर्थिक व्यवहार शेतीवर अवलंबून आहे। उत्पन्न कमी आल्यानं त्यांच्याकडे बैल खरेदी करण्या इतकेही पैसे उरले नाहीत, पण तरीही खचून न जाता त्यांनी नवा मार्ग शोधून काढला। यात बच्चेवारांना त्यांच्या पत्नीची भक्कम साथ मिळाली। हे अशी पेराची टोबाची पैसे नसल्यामुळे, अडचणी असल्यामुळे 2-3 वर्ष खूप म्हणजे नापिकीची चाल झाले ना। मुलाचं शिक्षण असं तसं पूर्ण म्हणजे शेतीच्याच भरच्यावर होतं आमचं। त्याच्यामुळं असं करण्यात आलं। खर्च म्हणजे 900 रुपये भाड्याला लागते, याचं सारण्या पाडायचं, पुन्हा डवऱ्याचं तेवढंच द्यावं लागते आणि खत पेराचं बी असं जर खत टाकलं आपण तर 150 रुपये रोजानं द्यायला लागते ना। तर मग असं जर पेरलं तर बा हे होते। एका रांगेत पेरणी होण्यासाठी वजन म्हणून सब्बल ठेवण्यात आली। त्यामुळे योग्य वजन पडून बिया व्यवस्थित जमिनीत पेरल्या गेल्या। 5 फूट लांब 3 फूट रुंद अशा या यंत्राला 1 फूट लांब दात तयार केले। यामुळे बिया एका रांगेत पेरल्या गेल्या। या यंत्राद्वारे खत देखील टाकता येतं। त्यांच्या या संशोधनामुळे गावातील इतर शेतकरीही प्रभावित झाले। बैलाचा जर असला तो वजनी असल्यामुळे तो अंदर जाते खूप असते। हा यंत्र वर आल्यामुळे काय झालं का मोठा पाणी जरी झाला तरी हे बियाणं बुजलं नाही, दबलं नाही। हे बियाणं सगळं उगवून आलं आणि खतही द्यायचं म्हटलं तर मजुराचा प्रश्न येते। मजूर खूप म्हणजे 200-250 रुपये मजुरी कास्तकाराला परवडून नाही राहिलं। तर त्याने हे स्वतःच्या हातानेच या यंत्राने खत देणंही त्यानंच चालू केलं। आता गेल्या वर्षी थोडंफार करून पाहिलं होतं, जमते नाही जमते। यावर्षी त्यांनी पूर्ण उपक्रम याच्यावरच केला। पेरणीची वेळ निघून चालली, पेरणीसाठी बैल नाही अशी बिकट परिस्थिती असूनही बच्चेवारांनी हिंमत हारली नाही। आपल्या डोक्यालिटीनं त्यांनी या परिस्थितीवर मात केली। परिस्थितीमुळे खचून न जाता प्रयत्न करत रहा, हाच मोलाचा संदेश यातून मिळतो। छोट्या छोट्या अडचणी पाहून अनेक लोक घाबरतात, मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील कुंभारी या गावचे दत्ता बच्चेवार यांनी आपल्या हिमतीने शेतामध्ये पेरणी केली। त्यांच्याकडे बैलजोडी नव्हती, मात्र त्यांनी हिंमत हारली नाही आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी आपली युक्ती लावून एक पेरणी यंत्र तयार केलं आणि त्यामुळे त्यांच्या खर्चाची बचत झाली आणि शिवाय त्यामुळे त्यांना उत्पन्नही
मागील वर्षापेक्षा यावर्षी जास्त होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी युक्ती लढवून शेती केली तर त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो असं या उदाहरणावरून दिसून येते. कपिल श्यामकुवर, एबीपी माझा, यवतमाळ.